वेलकम मित्रांनो. आता मी खूप गडबड येते. आत्ताशी जस्ट माझा शिफ्ट संपला. ॲक्च्युली शिफ्ट माझा 9ला संपते, बट मी 8:30ला जॉब ऑफ करतो आहे, कारण का मला बाहेर जायचं आहे. मी आता थांबू शकत नाही. मला PS5 पाहिजे एनी हाव. आणि मला ते घेण्यासाठी ऑनलाईन सगळीकडे ट्राय केलं, बट मला कुठेच भेटत नाही आहे. बट मला आता ते हवं आहे, म्हणजे हवं आहे असं झालं ते लहान मुलांसारखं, की मला ती गोष्ट हवी आहे. मला आय वॉन्ट इट, म्हणजे आय वॉन्ट इट एनी हाव. तर ते मला देण्यासाठी आहे माझी बायको, जी की ते घरकाम करते. घरकाम करते म्हणजे धुणी भांडी करत नाही. म्हणजे घर आवरते. ॲक्च्युली चल ना, जायचं आपल्याला. PS5 आणायचं मला. ऑनलाईन कुठेच भेटत नाही आहे. माईक माझा. तुला कशाला माईक पाहिजे? माझ्याच्यात बोल. अच्छा. कसं वाटते तुम्हाला मला PS5 गिफ्ट करताना? अरे पण PS5 तर नाही भेटत आहे ना. आपण आता हंट करायला जाऊया त्याला. आपण प्रत्येक स्टोअर बाय स्टोअर जाऊन त्याला हंट करूया. चल पण पटकन पटकन. नाही नाही नाही, तू आवर आवर. तयार का नाही, मी फक्त पॅन्ट घातली. चल चल आवर, जसं आहे तसंच चल. मी तर बोलतो अशी कपड्यांवर आश. मग लवकर लवकर आवर, लवकर लवकर. पण देणार नाही तुला. चल चल चल, लवकर आवर. आपल्याला लेट झालं आहे आणि स्टोअर बंद व्हायच्या आधी आम्हाला पोचायचं आहे. आता ही आवरते की नाही काय माहीत. पटकन आवरायचं. तुला जास्त टाईम नाही दिला मी, फक्त तुला 5 मिनिटं देतोय आवरायला. ठीक आहे? 5 मिनिटात हां चल चल, रेडी रेडी. आपण लगेच निघायचं. हां चला, ही आवरेपर्यंत मी माझं लॅपटॉप बंद करतो आणि मग आपण निघूया. अरे शाळेला आज तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीस तू. झाले ना 5 मिनिटात बरोबर. 5 मिनिटात रेडी झाली. अरे मी हुशार आहे. तुला काय काय आहे ना, ते नाव मी मुलींचं नाव खराब आहे याच्यामध्ये. सगळ्याच मुली अशा नसतात हुशार की नाही. टाइम लावतात. ठीक आहे. हुशार नाही, तू अंडरस्टँडिंग आहेस. तुला माहिती आहे टाइमचं महत्व किती. चल पटापट 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 निघूया आता. सो पहिलं आपण काय करूया माहिती आहे का? सगळ्यात आधी आपल्याजवळ आहे क्रोमा. रिलायन्स डिजिटलकडे तर नाही जाते आपण, कारण का ते लोक म्हटले 1 महिने थांबावं लागेल. बट एनिवेज क्रोमामध्ये जावं दे, नंतर विजय सेल्समध्ये जाऊया आणि मग लास्टला रिलायन्स डिजिटलमध्ये जाऊया. दुसऱ्या ब्रांचमध्ये जाऊया, त्या ब्रांचमध्ये नको ना. ठीक आहे. सो आता आपण चल लगेच निघूया. येस माय डी. अरे माझा फोन घेऊन ये ना. अरे माझे नवीन पडदे दाखवायचे होते मला. अरे उद्या दाखव ना आपण ते सगळं. आता कुठे फोन तुझा? माझा फोन आतमध्ये आहे, तिथे वर्क स्टेशनच्या इथे. आणि तू लॅपटॉप चालू ठेवलास? भेटलं तर घेऊन ये माझ्या बॅग मधून. काय पाकिट? लॅपटॉप तर चालू ठेवलास? लॅपटॉप राहू दे चालू त्याला. सो पाऊस पडेल का रे? अरे पडला तर पडला, भिजायचा आपण. पडला तर पडला. संगीत तर वॉलेट असं घेतो स्वतःच, जसं काय आता तिथे जाऊन खरंच पे करणार, लगेच घेऊन येणार आहे. की आम्हाला भेटू दे. ऍक्च्युली काय झालं माहिती का, आमच्या एका फ्रेंड जो रिलायन्स डिजिटलमध्ये कामाला आहे त्याने आम्हाला सांगितलं की PS5 सध्या नाही भेटत आहे कुठेच, आणि तो आता येणार आहे. तो न्यू लॉन्च प्राइसमध्ये येणार आहे, जी 80,000 आहे यार. तेवढं नाही द्यायची आम्हाला. 54-55 महाग पडेल ते खूप. सो चल निघूया, आपला प्लॅन सेट झालाय. ठीक आहे चल. गाडी कोण चालवतो? मी चालवतो. तू चालव. आपल्याला लवकर पोचायचं. राईट. आणि लेट्स होप संकेत तुला तुझा PS5 भेटू दे. आणि तुझ्या पैशातले 50,000 कमी होते. बस का मित्रा, बस का? तू PS5 पाहिजे ना तुला. ठीक आहे, तुझ्या बर्थडे पर्यंत मी वेट करत होते, पण जाऊ दे आता. मला त्याच्यासोबत गेम्स पण पाहिजे ना, जे 5,000चं एक येतो. ते तू बघ. हा ते तू बघ. गाडीची चावी कुठे? इथे आहे गाडीची चावी. नाही रे, आहे ना. सगळ्यातलं सगळं पाहिलं मी. ते बघ, घराची चावी, गाडीची चावी. घराची चावी घे. शूज घालणार आहेस ना तू? नाही, मी नॉर्मल चप्पल. माझी इथे आहे काहीतरी चप्पल. मस्ती. ते तिकडे काय ठेवते, मग ते परत हाताने घेऊन यावं लागतं. अरे ती येताना मग. वातावरण चांगलं आहे तसं, मस्त. पाऊस नाही पडणार. थंड झालंय मस्त. देवाच्या पाया पड पटकन. चप्पल काढून पड. चप्पल आता मी घातली आहे. सॉरी देवा. लिफ्ट न घेता स्टेजने खाली चाललोय, सुद्धा लवकर पोहोचू. पेशन्स नाही. पेशन्सच अजिबात नाही. तू असं बिहेव करतोस जसं की तुला तिथे खरंच PS5. या सर, या घ्या सर, तुमच्यासाठीच थांबलो होतो, घ्या. आय होप असं झालं तर बेटर होईल. आपण विजय सेल्सची फायदे बोल. गाडीचा नंबर दाखवायचा आहे ना? नाही दाखवायचं रे, ब्लर करता येईल ना तुला? कशाला येतं? जाऊ दे ना, दुनिया दाखवते, काय होते त्याला. 2 दिवस स्कूटीला बघ. अरे पेट्रोल नाही याच्यामध्ये, पेट्रोल टाकावं लागेल. पहिलं ते बघू ना. तू आधी मॅप लाव याच्यामध्ये. चल, क्रोमा तर माहिती आहे मला. चल आपण ठीक आहे चल. तो सिग्नल आहे 130 सेकंद. एवढा वेळ सेकंद? आम्हाला 15 मिनिटं तर जायला लागणार आहेत. लवकरात लवकर पोहोचायचं. आणि 9 वाजता क्लोज होणार हे दाखवत आहेत, आणि आता टाइम बघा 8:43. हे तू तर बोललेलास पुण्यामध्ये सिग्नल नाही पाळत संकेत. नाही आपण
दुसऱ्यांनी नाही पाळलं तरी आपण पाळायला पाहिजे ना, कारण का स्वामींच्या मूवीमध्ये सांगितलं होतं, जो माझा सिग्नल पाळेल तो माझा खरा भक्त, म्हणजे जो नियम पाळेल तो खरा भक्त. फायनली आलो बाबा रोमाच्या इथे आलो, असं वाटतं गाडी इथेच कुठेतरी रस्त्यात लावून पळत जाऊ. पळत ते सीन होतं ना, अशी डायरेक्ट पाडतात खाली गाडी आणि जातात. गाडी फेकून देऊन डायरेक्ट पळत जायचं. तसं तसंच वाटतं. इथे कुठे पार्क करायची, हे सगळे एरिया आमच्यासाठी नवीन आहेत बाय द वे. इथेच लावू रस्त्याला. इथे कुठे लावणार ते? ठीक आहे, जसं बाकीच्यांनी केलंय कॉफी द प्राऊड. कॉफी तर नाही, ते बोलतं वेन इन रोम बी लाईक अ रोमिन, तसं आता काय वेन इन पुणे बी लाईक अ पुणेकर. असं जाऊया आपण आता. त्याची घाई तर अशी आहे ना, बापरे. आय होप भेटू दे. पहिलं रिजेक्शन नको इथे. पहिला निगेटिव्ह पहिला नारळ, पहिलं तो धोनी बघ तुला काय बोलतोय. नाईस. धोनी बोलतो त्याचा काहीतरी विकत घे. धोनी काय, धोनी मध्ये इकडे या. ऑल द बेस्ट. Rejection भेटला आम्हाला. मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणीनं पहिलं रिजेक्शन भेटलंय मला. सरळ आम्ही विचारलं नाही. हे एवढं लाईट PS5? ऑफ हे होते रे याच्या मागे. PS5 नाही. घुसल्या कुठे घुसल्या भेटेल डायरेक्ट मी का? काहीच बोललो नाही. नाही. बाय एनी चान्स तुमच्याकडे PS5 आहे का? ते बोलले नाही सर, आमच्या कोणत्याच वेळेस. कुठेच नाही बोलतात ते बोलतात क्रोमा काय तुम्हाला कुठेच नाही भेटणार. सो मला वाटतं आता आपण दुसरं रिजेक्शन घेण्यासाठी कुठे जावं, तर विजय सेल्सकडे जावं. आता बेसिकली विजय सेल्सकडे सेल्स जावं. वाल्याने आपल्याबरोबर काय केलं? आपल्याला सांगितलं की ते बोलवणार आहे आता आपल्याला. आम्ही ऍक्च्युली रॉंग साईडला उभं होतो. हा तेच मी बोलते, असं एकदम फोन घेऊन गेला कोणता. हा तसंच वाटतं मला. नाही पकडते. रोमाने नाही सांगितलं आपल्याला. ऍक्च्युली काय झालं होतं माहिती का, विजय सेल्सवाल्याने ना आम्हाला काय सांगितलं पहिला की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्याकडे दर 2 दिवसाला येत असतो. सो जेव्हा आम्ही ॲक्च्युली तुम्हाला नीट नाही दिसत असेल, लाईटिंगचा इश्यू आहे थोडा इकडे, पण एनिवेज अशी काय बोलत होती मी. हां, तर विजय सेल्सवाले आम्हाला काय बोलले की तुम्ही 2-3 दिवसात आमच्याकडे येत असतात कंटिन्यू PS5, सो तुम्हाला भेटून जाईल तो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माझा phone जेव्हा तुझ्याकडे? टीव्ही घेत होतो तेव्हाचं हे त्यांचं बोलणं होतं, त्यांच्या भरोशावर आम्ही राहिलो. ओके. आणि आता एवढे दिवस झाले आम्ही मध्ये फॉलोअप पण घेतला आणि त्यांचं असं होतं की नाही भेटेल, आणि आता असं कळतं की नाही. चल आता बघू विजय आता सेल्स इथून पुढे विजय सेल्स आहे, आम्ही बघतो कसं काय होतं ते. बघू दुसऱ्या स्टोअर मध्ये जाऊन एकदा विचारून. इथून किती लांब राहतं ते विजय सेल्स? क्लोजेस्ट हां ते ठीक आहे. 9:50 7 मिनिटं 7 मिनिटं. हा सरळच रोड आहे, हाच आहे ना. ओके ठीक आहे मॅप मी चालू सरळच आहे आणि युटर्न आहे ना, बस माहिती ना आपल्याला. सरळ ते. सरळ TV सरळ साठी गेलो सरळ होतो सरळ आपण. आणि U-turn U-turn. आहे हां, ना. ठीक आहे चल. जय महाराष्ट्र. चला. निघूया आपण लगेच. करा कष्ट, जय महाराष्ट्र करा कष्ट. विजय सेल्सवाल्यांनी काहीतरी करायला पाहिजे यार. ते बोलले ते 2-2 दिवसाला येतो, असं आम्ही रिमाइंडर द्यायला चाललोय आता. आणि माझ्या आयुष्यातलं दुसरं रिजेक्शन घ्यायला चाललेलं आहे. अशा भेटेल प्रकारे. भेटेल. एवढं मी होप- रिजेक्शन मला होप आहे. तर एवढं रिजेक्शन तर मुली बघताना पण नव्हतं भेटलं मला. किती मुली बघितलं होतं संजय? बऱ्याच. काकांनी कुठून टर्न घेतलं कारण तरी समजतंय का? काका मांडीवरून बसले असते आता टर्न घेता घेता. खड्डा खड्डा. ट्रिपिंग मध्ये आटा गिला झालाय माझं. युटर्न हा असा वरतून होता आणि मी खालून चाललोय. सो आता मी किती पुढे जाईल आणि किती मोठा युटर्न मारून येईल दुनियालाच माहिती आता. हे सगळे युटर्न मिस झाले माझे. तर ह्याच्यामुळे 7 किलोमीटर वाढलंय. 15 मिनिटं. बापरे, झालं 15 मिनिटात तर बंद होईल ते. हे मला वाटतं दरवाजातून हाकलून देतील आपल्याला. हां. तू PS5 चला सर बाया. आम्ही बंद ऑफिस करतोय. बंद आहे सर, जा निघा तुम्ही आता. असं बोलतो. अरे यार बाकी हे तर- दुसरं सामान बोललं असतं तर ठीक होतं. PS5 बोललं असतं ते असंही घेणार नाही तुला. अरे यार हे मला वाटतं साईडनेच घेतलं, हायवे टू अरे हायवे. संकेत, तू रॉंग साईडने घे ना, इथून नको left नको घे ना. नको नको नको. अरे घे ना, चल. अरे यार 5 किलोमीटर दाखवतात. तू मला लोहगडला घेऊन चालली का? 2 युटर्न मिस झाले माझे आणि तू लोहगडला घेऊन चालली का मला? हे बघ हे वेट नाही करतात. नाही 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 हे नाही घेऊन नाही, चालली नाही, बाबा, नाही, चांगली आहे मी. अरे नाही. थांब जरा, थांब. काहीच नाही. थांबलो, गाडी थांबलो का काय करायचं पुढे माहितीच नाही मला. गाडी चालू झालं. काय आलं काय आलं? चला 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 चला. अरे यार, नाही आली, नाही आली. बापरे, कसं केलं ना त्यांनी? त्यांना माहितच नाही गाडी थांबल्यावर काय करायचं हेच माहित आहे त्यांना. त्यांच्याकडे SOPच नाही. आपण कुठं चाललोय यार एवढं लांब अजून? संकेत थांब, युटर्न बघू दे मला. अरे युटर्नच नाहीये कुठे. एवढं लांब दाखवत आहे.
मला वाटतं मुंबईला कसं काय डायरेक्ट जपानला घेऊन चालली का काय गाडी PS5 घ्यायला. तुला वाटतंय चालू आहे? चल चालू आहे, पटकन पण ते चल PS5 बोलतोय. भेटेल की नाही याची शक्यता खूप कमी आहे. भेटेल का संकेत? इथे तर आहे. तो सुचल. चालू की नाही काय माहिती. अभी मुंबई वगैरह ऐसे कहीं भी नहीं है, वहाँ पे भी ले सकते हैं हम लोग. ये रीस्टॉक कब तक होता है, मतलब इसको कोई आइडिया? आज की स्टॉक है पूरा पुणे का अच्छा, आज ही रीस्टॉक हुआ. हर दिन होता है, वो आता है मैडम, बिक जाता है, मतलब कोई वेट ही नहीं करता कस्टमर. तो वही हमने एक्चुअली उनको वही बोल के रखा था कि हम कैश चाहिए तो दे के रखते हैं, जैसे आएगा हमको दे दो. तो उन्होंने हमारे ऑनलाइन देखे ना विजयसेल्स.com पे. ते सेल्समधून पण काय झालं संकेत जाऊन सांग. विजय सेल्सवाल्यांनी नाव नंबर घेतलाय. आता बघू होतं की नाही. पाल आहे इथे. हिला विचारू का PS? ए ही कुठे गेली? ती इकडे गेली. तो तिकडे गेली पाल तेव्हा. तिच्याकडे पण उत्तर नाही तुझ्या प्रश्नांचं. ती पण पळून गेली. PS5 आहे का विचारलं. विजय सेल्सवाल्यांनी आमच्याशी चांगला बोलला ऍक्च्युअली बिचारा. थोडं मागे हो, लाईट येत नाही ते त्याच्या. चांगले बोलले बिचारे. त्यांनी आमच्याकडनं नाव नंबर लिहून घेतला आमचा, जसं मागच्या वेळेस घेतला होता. पण मला वाटत नाही त्यांचं लक्षात राहील की बाबा अरे कोणतरी PS5 साठी आला होता, त्यांना फोन करायचा, एवढं सगळं लक्षात राहणार नाही. त्यांनी सांगितलं की वेबसाईट चेक करत राहा, जे की मी दिवस रात्र करतो जसं प्रत्येक वेबसाईटला जाऊन. आणि आता शेवटचा माझा मला असं वाटतं क्रोमा गेला, रिलायन्स डिजिटल नाही, विजय सेल्स नाही, आता काय उरलं? शेवटचा ऑप्शन आहे माझ्याकडे. काय? डीमार्ट. डीमार्ट मध्येच भेटेल मला वाटतं आता. डीमार्ट वाले विजय सॉरी PS5 ठेवतील का संकेत? अरे मग कोण ठेवणार यार, कोण देणार मला? तू जाऊन त्याला रिक्वेस्ट कर, तू करू शकतोस, तू पुढेच आहेस, तू करू शकतोस. त्यांना बोलू का PS5 ठेवा, तुमचा खूप धंदा होईल. हा PS5 ठेवा, खूप धंदा होईल. हा ना, खरंच यार. एनिवेज चल जाऊ दे आता, कंटाळा आला, घरी जाऊ आपण. घरी आलोच, कुठेच काय नाही भेटलं. विजय सेल्स वाल्यांकडून मला खूप होप होते, पण ते काही झालंच नाही. कारण की त्यांनी लास्ट टाइम पण तेच केलं, आता पण तेच. आता नंबर घेऊन ठेवलाय ना तुमचा, आम्ही बघतो हे. लास्ट टाइम पण तेच खूप दिलं होतं. आणि याचं पण रिलायन्स कडे आपण गेलोच नाही. मी बोलतो रिलायन्स कडे आपण गेलोच नाही. त्यांच्याशी वेळ आहे नाही, फक्त ते एका स्टोर आणि आपण क्रोमाकडे गेलो ना सगळ्यात आधी. ते पण म्हणजे असं नाही पाठवून दिलं. तर आता ठीक आहे, बघू त्यांच्यावर लास्ट होप आहे, बघू त्यांच्या. आणि ऑनलाईन तर चेक करत राहूच आपण, इन केस स्टॉक आला तर ठीक आहे, नाहीतर मग काय करशील संकेत? तू 80,000 विकत. आयुष्य म्हटलं की तडजोड आलीच. रेंटवरती घेईल मग. रेंटवर भेटतं ते, रेंटमध्ये मी पण चालू आहे. हा आहे रेंटो मध्ये पण ते लोक लॅपटॉप्स विकतात, लॅपटॉप आणि गेमिंग हे विकतात, बट ते कन्सोल नाही त्यांच्याकडे. एनिवेज, सो आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करायचं आपल्याला? नेक्स्ट ब्लॉग मध्ये गेस कर बरं. तुम्ही गेस करा काय असेल तर. नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करणार आहोत, आमचे नवीन कर्टन्स ऑनलाईन आलेले आहेत आणि हे कर्टन्स आम्ही लावून बघणार आहोत आमच्या नवीन. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल कर्टन्स लावताना आमचा काय काय झाला होता. आणि तो ब्लॉग नाही दाखवला आपण. ओके, पहिला तो ब्लॉग टाकते, नंतर हा टाकते. पण ते सिक्वेन्शियली गेलंच ना, सांगायची काय गरज आहे? काय की तो टाकल्यानंतर हा टाकल्यानंतर हा टाकणार. कारण की त्याच्या अगोदर हा जर ते टाकला पहिलेच तर आपल्या अगोदरचे कर्टन्स वाला ब्लॉग नाही भेटणार ना. म्हणून म्हटलं पहिला तर या आमचं कोणत्या कलरचं आहे हे मला पण माहित नाही, कसं डिझाईन आहे हे मला पण माहित नाही. सो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी हा सरप्राईज असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. पण आतापर्यंत बघितलं म्हणून थँक्यू सो मच. आणि प्लीज कोणाला माहिती असेल PS5 कुठे भेटतं आम्हाला सांगा. आम्हाला मुंबईत चालेल, मला पुणे कमेंट्समध्ये टाका, चालेल. किंवा जे आम्हाला देऊ शकतात त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही पैसे पाठवतो. बट आमच्यासोबत स्कॅम करू नका प्लीज. सो माझ्याकडे फर्स्ट आणि लास्ट चान्स आहे PS5 घेण्याचा. याच्यानंतर माझ्याकडनं ते घेणार नाही. सो Thank you so much for watching. and thank you so much for watching. असंच आमचे ब्लॉग बघत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा.